इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। सोलापूर शहरातील सातत्याने होत असलेल्या विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक भूमिका घेत आज महानगरपालिकेत मटका फोड आंदोलन केले। महिला आघाडीच्या वतीने हे मटका फोड आंदोलन हाती घेण्यात आले होते। सोलापुरात गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूरकरांना वेळोवेळी पाणी पुरवठ्याबद्दल मोठ्या प्रमाणात आश्वासने दाखवण्यात आली। कधी 24 तास पाणी पुरवठा तर कधी 1 दिवसाआड पाणी पुरवठा करू असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले। मात्र प्रत्यक्षात पाणी पुरवठा सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने विस्कळीत केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आज महानगरपालिकेत मटका फोड आंदोलन करण्यात आले आहे। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। अरे ताकद कुणाची? 2 दिवसाआड पाणी मिळालंच पाहिजे, दिवसाआड पाणी मिळालंच पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी या महापालिकेवरती धडक मारलेले आहे। या महापालिका वर्षाचं टॅक्स येतं, 8 दिवसाआड पाणी देतं आणि पाणी देतं ते गढूळ पाणी देतं। सोलापूर शहरातल्या नागरिकांचा पोटाचा आजार वाढलेला आहे, परंतु हे बडवे हे पालकमंत्री अनेक वेळा घोषणा दिलेल्या आहेत। सत्ता आल्यानंतर 1 दिवसाआड पाणी देतो म्हणले, पण 8 दिवसाआड पाणी देतात। खोटे आश्वासन देऊन यांनी मतं घेतले, निवडून आले, पण यांचे काय झालंय 87 नगरसेवक आले, त्यातले 62 गद्दारच आहेत। त्यामुळे 20-22 जे प्रामाणिक आहेत त्यांचं काय चालली नाही। त्यामुळे आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, उद्या महापौर पण निवेदन देणार आहे। पण जरी सुद्धा त्यांनी पाणी पुरवठा सुरळीत नाही केली, 1 दिवसाआड नाही पाणी दिलं तर शिवसेनेच्या पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांना आम्ही फरफटत नेणार आहे। प्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हा प्रमुख सौ सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज समस्त शिवसेना जिल्ह्याचे पदाधिकारी, सोलापूर उत्तर, दक्षिण, मध्य आणि महिला आघाडी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज महापालिकेच्या विरोधात या ठिकाणी आम्ही सगळेजण धडक दिलेली आहे। धडक मोहीम आहे ही, आणि हा एक सावधानतेचा इशारा आपण बघत आलोय। सोलापूरला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता, 1 दिवसाचा 4 दिवस झालं, 4 दिवसाचं 8 दिवसावर आलं। मला सांगा, ह्याच्यामध्ये आरोग्याचाही प्रॉब्लेम येतोय। 4 दिवसाच्या वर पाणी जर साठवलं तर डेंग्यू सदृश्य त्या ठिकाणी किटाणूचा प्रादुर्भाव होऊन आरोग्यासाठी धोका होतोय। आणि पाणी हे 8 दिवसात येतंय, तर आमचे हेच म्हणणं आहे, तुम्ही जे आश्वासनं निवडणुकीच्या वेळेस दिलेली आहेत जनतेला ती तुम्ही पाळावीत। खोटी आश्वासनं देऊन, भूलथापात देऊन तुम्ही सत्तेवर येता आणि सत्तेवर आल्यानंतर कोण जनता ही जी भाषा तुमची असते ती करू नका। आणि पाणी हे सोलापूरकरांच्या हक्काचं आहे आणि सोलापूरकरांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व सर्व पदाधिकारी नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभे राहतात।